जत तालुक्यातील मोटेवाडीमधील निवारा शेडची भिंत दुर्घटनेप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल, निकृष्ट बांधकामामुळे बळी गेल्याचा ठपका। जत तालुक्यातील मोटेवाडी येथील मरगुबाई मंदिर परिसरातील शेडची भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला। या प्रकरणी उमदी पोलिसांनी निकृष्ट बांधकाम केल्याबद्दल चौघांविरोधात सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे। चौकशी केल्यानंतर पोलिसांनी निकृष्ट बांधकामाबाबत चौघांवर गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी पोलीस कर्मचारी लक्ष्मण बबन बंडगर यांनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे। निकृष्ट दर्जाचे बांधकाम, कमी दर्जाचा वापरलेला माल, तांत्रिकदृष्ट्या अयोग्य शेड उभारल्याप्रकरणी कोंडीबा सुबराव केसकर राहणार पांडोझरी तालुका जत, अप्पासाहेब धुळा केसकर राहणार मोटेवाडी तालुका जत, सुनील रावसाहेब जावीर राहणार मोटेवाडी तालुका जत, किसन राहणार संख तालुका जत यांच्या विरोधात कलम 106, 125, 115 ब अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। बी मोटेवाडी मंगळवारी दिनांक 12 मे रोजी सायंकाळी गावच्या हद्दीतील मरगुबाई मंदिरामागील पत्र्याच्या शेडमध्ये भाविक थांबले होते। यावेळी अचानक आलेल्या वाऱ्यामुळे शेड आणि भिंत कोसळली। या 6 जण जागीच ठार झाले, 15 जण जखमी झाले आहेत। दिनांक 12/5/26 रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास उमदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणारे मोटेवाडी या गावामध्ये मरगुबाई मंदिर येथे एक यात्रा चालू होती। सदर यात्रेमध्ये आलेले भाविक हे तेथे चालू झालेल्या पावसाच्या पासून आश्रय घेण्यासाठी मागे जी शेड आहे त्या शेडमध्ये गेले होते। शेडमध्ये एक चिऱ्याची भिंत पण आहे। सदर भिंतीजवळ वाऱ्यापासून लपण्यासाठी वाचण्यासाठी थांबले असता सदरची भिंत ही जोरात वाऱ्याने कोसळली। सदरची भिंत कोसळल्यामुळे या भाविकांच्या अंगावर कोसळल्यामुळे त्यामध्ये 6 भाविक मयत झालेले आहेत, तसेच 13 भाविक जखमी झालेले आहेत। सदर भिंत किंवा त्याचे शेडचे जे बांधकाम आहे ते निकृष्ट दर्जाचे केल्याबद्दल व त्याची देखरेख व्यवस्थित केली नाही आणि ह्या जे मयत झालेले आहेत त्यांच्या मरणाशी कारणीभूत झाल्याबद्दल सुनील जावीर, अप्पासो केसकर, कोंडीबा केसकर तसंच त्या सदर शेडची फॅब्रिकेशन काम करणारा किशन याच्यावर उमदी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 141/26 BNS कलम 106, 125, 125 बी प्रमाणे दाखल करण्यात आला असून सदर घटनास्थळी माननीय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिलेली आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे सदर गुन्ह्याचा तपास हा आम्ही करत आहोत।